आत्ता मी डॉक्टरकडे चेकअपसाठी आले आहे. हा माझा डोळा आता 3-4 दिवस झालेले आहेत. इथे जखमा आहे. आता बघू डॉक्टर काय म्हणतात ते. लेट झालेलं आहे. 10:30 वाजता बोलवलं होतं. आम्ही जातोय 11:30 वाजता. घरात खूप कामं होती. अपॉइंटमेंट तर घेतलेली होती, पण लेट आल्यामुळे अजून नंबर्स वाढत गेले आणि आम्हाला वेट करायला सांगितलं. त्यामुळे आम्ही आता नंबर येण्याची वाट बघत होतो. साधारण मला अर्धा-पाऊण तास वाट बघावी लागली आणि त्यानंतर आम्हाला बोलवण्यात आलं. पण माझा जो डोळा होता तो एक डोळा यात खूप कमी दिसतो आहे, पण रिअलमध्ये तो खूप जास्त दिसत होता. की एक डोळा पूर्ण मारल्यानंतर कसा लाल काळा होतो ना, तसा हा आता रेडिश झालेला होता. आणि त्याच्या ज्या जखमा आहेत ना त्या खूप दुखत आहेत. म्हणजे इतकं दुखतं आहे, इतकं पेन होतं आहे की मी पापणी मिटवली तरी पेन होतं आहे. आणि कंटिन्युअस माझ्या डोळ्यातून जेव्हापासून मी ती पट्टी काढली डोळ्यावर लावलेली तेव्हापासून पाणी निघतं आहे. आणि मग चेक केल्यानंतर त्यांनी मला 2-3 दिवसानंतर चेकअपसाठी बोलवलं होतं. चेक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की इन्फेक्शन झालेलं आहे. त्यामुळे मला ड्रॉप्स चेंज करून दिले, टॅबलेट चेंज करून दिल्या, स्वेलिंग होती ती जाण्यासाठी टॅबलेट्स दिल्या. आणि आमचा प्लॅन होता की इथून निघाल्यानंतर फेशियल करायला जायचं असं. कारण मुंबईमध्ये माझं फारसं होत नाही, तर इथे नाशिकमध्ये करूयात म्हणून मग आम्ही दोघी जाणार होतो. अपॉइंटमेंट पण घेऊन झालेली होती, पण डॉक्टरांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की अजिबात फेशियल करायचं नाही. मग आम्ही निघालो तिथून. माझ्या कानात नेमका माझा जो स्टोल होता ते कानातलं होतं, त्यात तो थ्रेड अडकला. मग हर्षूने तो काढण्यात मला हेल्प केली. मग आम्ही पार्लरला पोहोचलो. मग असं ठरलं की मी नाही करणार आत्ता, हर्षूच करणार फक्त. मग आम्ही पार्लरमध्ये गेलो. हर्षू तिथे गेल्यानंतर हर्षूने हायड्रा फेशियल केलं, ज्याचा रिझल्ट खूप चांगला असतो, म्हणून मग ते करायचं ठरलं होतं. हर्षूचं फेस पॅम्पर करणं सुरू होतं आता आणि मी बाहेर वेट करत होते. आणि मग हर्षू फ्री झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि माझ्यासाठी गॉगल बघायला गेलो. तिथे गेल्यानंतर फार आमच्या काही पसंतीस असं पडत नसल्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायचं ठरवलं. आणि सावीचा फोन आला की बऱ्याच वेळापासून तुम्ही बाहेर या, आता लगेच घरी या. आणि आमचंही असं झालं की 7-8 तासापासून आपण बाहेर आहोत, आता घरी निघालं पाहिजे. म्हणून आम्ही घरी आलो. आणि बऱ्याच दिवसापासून मला रील शूट करणं पॉसिबल होत नव्हतं, कारण डोळ्याची स्वेलिंग आणि सर्जरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी आधीच 8 दिवसाचा स्टॉक जो होता रीलचा तो मी आधीच शूट करून ठेवलेला होता. पण आता माझा डोळा जसा बरा होईल तसं मी लवकरात लवकर रील पण पुन्हा नव्याने पोस्ट करणं हे सुरू करणार आहे. जसं प्रेम तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकला देताय तसंच प्रेम यूट्यूबलाही द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. टेक केअर.